नवीन विद्यार्थी ओळखत नसतील, जुने ओळखताय, ठीक आहे. जे नवीन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी भीती असते का आम्ही पहिल्याच भरतीमध्ये होईल का, तर त्यांच्यासाठी हे ताजं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे का पहिल्याच भरतीमध्ये भरतीचा माहिती नसताना, ठीक आहे, तिचं सातत्याने तिने ग्राउंड केलं. ग्राउंडला 45 मार्क्स घेतले, पेपर 72 मार्काचा काढला आणि मुंबई पोलीसमध्ये पहिल्याच भरतीमध्ये भरती झाली, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे का आपल्याला कॉम्पिटिशनला जुने विद्यार्थी असतात, हे याच्यामुळे आपण घाबरून जातो. तर हे घाबरायचं कारण नाही, हे ताजं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे, ठीक आहे. तीच सांगेल नेमकं तिची स्ट्रॅटेजी काय होती. तर बरेच विद्यार्थी इथं ओळखत नसतील, मलाच भीती वाटते पुढं असं म्हणजे कधी बोलेल नाही नाही का, सर्व एवढे विद्यार्थी बसलेले अंगाचं थरथर भरले. म्हणजे काय नाही, एवढंच म्हणणं आहे का चांगलं व्यवस्थित अभ्यास करायचं, ग्राउंड व्यवस्थित सर्व करायचं, बस एवढंच. मी तर काही माझं ग्राउंड होतं, मी मुंबई शहरला 45 ग्राउंड टाकलं, 72चा पेपर मारला. स्टडी काही फक्त थोडे वेळ केले असेल, नंतर जेव्हा मी ग्राउंड देऊन आले तेव्हा स्टडी केली, बस एवढंच. सरांनी तर किती मार्क खाल्ला आहे ते मलाच माहीत आहे. बाकी ग्राउंडवरून तर कधी नाही मार्क खाल्ला, पण अभ्यासावरून खाल्लेला आहे. पेपर दर टेस्टला मी मार्क खायची, दर टेस्टला, पेपरला. ग्राउंडला नाही, कधीच नाही मी मार्क खाल्ला. ग्राउंड माझे व्यवस्थितच करायची, फक्त पेपरला थोडं. मला काही भरतीचं काहीच माहीत नव्हतं, शून्यातून सुरुवात केलेली आहे. भरती काय असते काहीच माहीत नाही मला. पहिल्याच भरतीत पण गेलो एवढं, बाकी काही नाही. तुम्ही पण तेच करा, ग्राउंड व्यवस्थित करा, पेपर स्टडी आमच्यासारखं करू नका. म्हणजे कसं आम्ही वर्षभर काही नाही केलं, पण जेव्हा एंडिंगला केलं काहीतरी, म्हणून आज झालं. तुम्ही असे करू नका. जे दिवसापासून आपण रुजू झालो ते दिवसापासून आपली मेहनत, आपला अभ्यास सर्व व्यवस्थित गोष्टी करायच्या, बस एवढंच. तिच्याकडे बघून बऱ्याच नवीन विद्यार्थ्यांना वाटत असेल ही पोलीस आहे का, ती पोलीस आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे कसं आहे का तुमचं सातत्य, तुमचा शेड्यूल व्यवस्थित असेल, ठीक आहे, तुमचं सातत्य असेल एखाद्या अभ्यासामध्ये, त्यावेळेस तुमचा कार्यक्रम बरोबर होतो, ठीक आहे. संयम पाहिजे, सातत्य पाहिजे. संयम आणि सातत्य जर असेल तरच महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये भरती होत आहे. फक्त डोक्यामधला ही भीती काढून टाकायची आहे का आपल्यापेक्षा हुशार विद्यार्थी आहेत, आपल्यापेक्षा ग्राउंडला टफ विद्यार्थी आहेत, आपलं कसं आपलं असं, ठीक आहे. त्याच्यामुळे हे थकलेले गिऱ्हाईक आहेत. हे आता कसं आहे का एखादं काम चालू, ठीक आहे, तर आता ते पूर्ण करायचं ना देतो, ठीक आहे. त्यांना दुखवत नाही मी, पण त्यांना दुखवल्याशिवाय ते सुधरत पण नाही, ठीक आहे. त्यांना आऱ्या मला दर 8 दिवसाला थोड्या टोचावंच लागतं, आणि ती आरी टोचणं म्हणजे त्यांचं एक मोटिवेशन आहे ते, ठीक आहे. पण नवीन विद्यार्थ्यांनी न घाबरता प्रामाणिकपणे अभ्यास केला, प्रामाणिकपणे ग्राउंड केलं, तर रिझल्ट तुमचा डोळ्यासमोर आहे, आणि रिझल्ट पण तुमचा पण येणारच असा. फक्त अप्रामाणिकपणा दाखवू नका प्रत्येक गोष्टीमध्ये, टाइमपास करू नका. घड्याळाच्या काट्यावर पळायला शिका. घड्याळाच्या काट्यावर जर तुम्ही पळायला शिकले तर एकदम नंतर ते काटे एकदम तुम्ही घड्याळ पळतंय, सरकारचं काम चालू आहे, पेमेंट अकाउंटला येतंय, पण काही दिवस तुम्हाला घड्याळाच्या काट्यावर पळावं लागणार आहे. सकाळी 7:30 म्हणजे 7:30 वाजता ग्राउंडला हजर राहणे, त्याच्यानंतर लेक्चरला हजर राहणे. ग्राउंड आणि लेक्चरमध्ये झाल्यानंतर तुमचा सेल्फ स्टडी प्रॉपर, डेलीचा पेपर,